असतं की आपल्या मागल्या पिढीमध्ये आहे की माझ्या पुढच्या पिढी तर नाही ना उतरणार, माझ्या बाळांमध्ये ते नाही ना प्रॉब्लेम्स येणार. तर असं जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर डॉक्टरांनी हा सुचवलेला उत्तम असा मार्ग आहे, त्या मार्गाचा अवलंब करण्यामध्ये काही हरकत नाही आहे. आपण एक फोन घेऊया. आपल्याशी स्नेहा बोलत आहेत पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. हां. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, हॅलो. तुमचा प्रश्न विचारा. हां, ॲक्च्युली आमचं लग्नाला 2-2.5 वर्ष होऊन गेलेत. हां. तर माझी 1.5 वर्षापूर्वी लॅप्रोस्कोपी झाली होती. ओके. तर त्यावेळीपासून ट्रीटमेंट चालू आहे. ओव्ह्युलेशन व्यवस्थित होतच नाहीये. त्यामुळे 1.5-2 वर्ष झालं ट्रीटमेंट चालूच आहे. पण त्यातून आम्हाला काही असं आउटपुट अजून आलेलं नाहीये. ठीक आहे. स्नेहा, वय काय तुमचं? 27. 27. स्नेहा, 27 हे एज ट्रीटमेंट करण्यासाठी एक्झॅक्ट एज आहे. आणि जर तुम्ही 1.5 वर्षापूर्वी लॅप्रोस्कोपी केलीत आणि लॅप्रोस्कोपीमध्ये जर तुमचं फाइंडिंग्स व्यवस्थित आहेत आणि जर पिरियड्स रेग्युलर आहेत, तर ओव्ह्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी एक ठराविक स्पेशलाइज्ड ओव्ह्युलेशन इंडक्शनची गरज पडते. आणि स्पेशलाइज ओव्ह्युलेशन इंडक्शन फर्टिलिटी स्पेशलिस्ट चांगलं करू शकतात. त्याच्यामध्ये यूज ऑफ म्हणजे टॅबलेट्स, साधारणतः सगळ्या कपल्सना हे माहिती असतं की पिरियडच्या दुसऱ्या दिवशीपासून 5 दिवसापर्यंत म्हणजे दुसऱ्या ते 7व्या दिवसापर्यंत टॅबलेट्स दिल्या जातात. पण ही एम्पेरिकल ट्रीटमेंट झाली की गोळ्या देणे आणि मग एग्ज वाढले तर ट्रीटमेंट होईल. पण ज्यांना रिअल प्रॉब्लेम असतो, ज्यांना स्पेशलाइज ओव्ह्युलेशन इंडक्शनची गरज असते आणि त्यांना म्हणजे बेसिक असेसमेंट म्हणजे इंडक्शन देणे म्हणजे टॅबलेट्स लिहून देणे आणि एग्ज वाढत आहेत की नाही, ह्या सगळ्या ट्रीटमेंट एकाच डॉक्टरकडे होणे म्हणजे हे माझंच पर्सनल रेकमेंडेशन आहे की सोनोग्राफी करून एग्ज वाढत आहेत की नाही ह्याचं असेसमेंट स्नेहाच्या बाबतीत युजली जे ट्रीटमेंट करतात अशा कपल्स लगेच रिलेट करतील. एग्ज वाढायची ट्रीटमेंट दिल्यानंतर सेम डॉक्टरनी जर सोनोग्राफी केली आणि जर एग्ज वाढत आहेत नाही वाढत आहेत लक्षात आलं तर लगेच पुढे सपोर्टिव्ह मेडिसिन्स असतात. म्हणजे जसे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स किंवा मग HMG असे प्रोटोकॉल्स असतात ज्याच्यामध्ये आपण ते इंजेक्शन्स देऊन एग्ज व्यवस्थित प्रकारे ठराविक वेळेत वाढवू शकतो. एग्ज वाढण्याबरोबर गर्भाशयाची लाईनसुद्धा म्हणजे जे अस्तर म्हणतो आपण थिकनेस, ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली त्याच डॉक्टरनी चेक केल्या गेल्या पाहिजे. म्हणजे हे ज्यावेळी नाही होत त्यावेळी मग ते ओव्ह्युलेशन लेट होऊन किंवा मग एग्ज साधारणतः एका साईजच्या वरपर्यंतच गेल्यापर्यंत त्यांना एग्ज रप्चरचं इंजेक्शन दिलं जात नाही. आणि एका साधारणतः 20 mm म्हणजे स्नेहा मस्ट बी नोईंग अबाउट इट, त्याच्यावरती एग्ज जर गेले म्हणजे साधारणतः 22-24 मग ते एग्ज रप्चरच होत नाही. जसं त्या म्हणतात ओव्ह्युलेशन होत नाहीये. दॅट मीन्स त्यांना त्या वेळेत ट्रीटमेंट ते म्हणजे ओव्ह्युलेशन इंडक्शन व्यवस्थित प्रकारे होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे डॉक्टरांचं निरीक्षण देखील किंवा आपण ज्या डॉक्टरांकडे जातो त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी केलेलं निरीक्षण देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. अजून आपण काय करू शकतो नक्कीच जाणून घेऊया. आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ती व्यंधत्वाबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर नीलम भिसे. बरेच अत्याधुनिक उपचार असतात आणि जे माहीत करून घेणं हे अतिशय आवश्यक असतं. याबद्दल अधिक जाणून घेऊया. डॉक्टर, खरं तर IVF करणारे बरेच कपल्स असतात किंवा आतापर्यंत जे आपल्याला फोन आले आहे त्यांच्यामध्ये देखील असे त्रस्त झालेले देखील पेशंट्स असतात की डॉक्टर आम्ही इतके प्रयत्न करतो आहेत, माझी 2 IVF फेल झाले, 3 झाले, 4 झालीत, म्हणजे त्याची संख्या वाढतच असते. त्याच्यामुळे ते काय करतात, IVF फेल्युअर झालं की दुसऱ्या डॉक्टरकडे, ह्या डॉक्टरकडनं झालं की तिसऱ्या डॉक्टरकडे. हे सतत असं डॉक्टर जो बदल असतो तो कितपत बरोबर असतो त्या पेशंटसाठी? आणि असं वारंवार होणारे जे IVF फेल्युअरवाले असतात त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? वारंवार टेस्ट ट्यूब बेबी फेल्युअर होणे हा एक असेसमेंटचा म्हणजे याच्याबद्दल विचार करायला हवा आहे. ज्या पेशंटना असं होतं त्यांनी हे अंडरस्टँड करायला हवं की प्रेग्नन्सी ही एक सिम्पली फक्त गर्भ सोडला आणि गर्भात प्रेग्नन्सी झाली किंवा मूल बनवून देतात असं नाही आहे. प्रेग्नन्सी होण्यासाठी आपण आत्तापर्यंत जसं समजलो एक हार्मोनल बॅलन्स येणे, स्ट्रक्चर म्हणजे गर्भाशय व्यवस्थित असणे आणि गर्भ जो येईल त्याचं गर्भाशयाबरोबर स्ट्रक्चरली आणि हार्मोनली दोन्ही मिळून मेलाप होणे आणि हे स्मूथली पुढे जाणे. हे ट्रीटमेंट होताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की बेसिकली जे प्रॉब्लेम्स असतील हार्मोनल असतील किंवा मग तिथे इन्फेक्शन असेल
हे सगळं प्री असेसमेंट होणं महत्त्वाचं असतं. फेल्युअर झालेल्या पेशंट्सनी फर्स्ट ऑफ ऑल सगळे त्यांचे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स गॅदर करायला हवेत. कारण आता जे मी तुम्हाला सांगणार आहे हा एक इनोव्हेटिव्ह विचार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की फेल्युअर होताना ना टेस्ट ट्यूब ज्यावेळी गर्भ आतमध्ये सोडला जातो आणि तो तिथे रुजत नाही, तर त्यावेळी काही ॲडव्हान्स ट्रीटमेंटची गरज आहे का किंवा बेसिक करेक्शनची गरज आहे का, या 2 गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. अच्छा. म्हणजे बेसिक करेक्शनमध्ये हे येतं की एंडोमेट्रियल प्री प्रिपरेशन म्हणजे गर्भाशयाचं प्री प्रिपरेशन टेस्ट ट्यूब करण्याआधी कितपत केलं गेलं, त्याची असेसमेंट किती केली गेली, किंवा गर्भपिशवीची म्हणजे युट्रो सर्वायकल लेंथ आपण म्हणतो, म्हणजे गर्भपिशवीची लांबी किती आहे, त्याचा शेप कसा आहे, हे सगळं असेसमेंट एक हिस्ट्रोस्कोपी नावाच्या ट्रीटमेंटमध्ये आपण असेसमेंटमध्ये करतो. त्याच्यामध्ये छोट्या कॅमेऱ्याद्वारे आपण गर्भाशय चेक करतो. आणि ह्या गर्भाशय चेक केल्यानंतर प्रिपरेशन नंतर साधारणतः आपल्याला हे लक्षात येतं की किती गर्भाशय किती रिसेप्टिव्ह आहे. मग त्याच्यामुळे फेल्युअर झालेल्या टेस्ट ट्यूबच्या पेशंट्सना हिस्ट्रोस्कोपीने प्री प्रिपरेशननी बराच फरक पडतो. एंडोमेट्रियल प्रिपरेशन एक वेगळ्या प्रकारे करावं लागतं, ते आपण करू शकतो. किंवा काही अजून ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आपण केलेले आहेत, जसं वाढत्या वयाच्या लेडीजना टेस्ट ट्यूब बेबीसाठी आपल्या समाजामध्ये वाढत्या वयाच्या म्हणजे 38-39 नंतरच मोस्ट ऑफ द टाइम्स लेडीज ह्या ट्रीटमेंट्स ॲक्सेप्ट करतात. आणि अशा लेडीजना मग ते फार फ्रस्ट्रेटिंग म्हणजे फार त्रस्त करणारं असतं की तो गर्भ तिथे चिकटत नाही, आता आपण टेस्ट ट्यूबला ॲक्सेप्ट केलं या एजमध्ये. पण एल्डरली पेशंट्सना ना कधी कधी आपल्याला लेझर असिस्टेड हॅचिंग करावं लागतं. म्हणजे जो गर्भ असतो तो एका त्याच्या झोना म्हणजे आवरणामधून बाहेर येऊन तो गर्भाशयाला चिकटला पाहिजे. त्याच्यासाठी एल्डरली पेशंटसाठी लेझर असिस्टेड हॅचिंग म्हणजे हॅच करणे, जसं आपण एग उभवतो तसं त्याला हॅच करून तिथं सोडणं, ह्याच्यामुळे फेल्युअर झालेल्या पेशंटला चांगला सक्सेस आपण घेऊ शकतो. किंवा मग ज्या पेशंट्सना 3rd डे म्हणजे एम्ब्रियो जसं आपण ग्रो करत करत गर्भाशयात सोडतो तसं थोडा ॲडव्हान्स ग्रो करत म्हणजे ब्लास्टोसिस्ट स्टेजपर्यंत म्हणजे 5व्या दिवसापर्यंत, दॅट इज द मोस्ट ॲडव्हान्स स्टेज इन टुडेज मेडिकल फील्ड, तेवढ्या स्टेजपर्यंत ग्रो करायचं. म्हणजे जो सर्वाईव्ह सपोज 10 गर्भ जर आपल्याजवळ असतील तर त्यातले सगळे गर्भ आपण ब्लास्टोसिस स्टेजपर्यंत पोहोचत नाही. पण जे फिटेस्ट गर्भ असतील म्हणजे सर्वायवलसाठी फिटेस्ट असतील ते गर्भ आपण ब्लास्टोसिसपर्यंत नेऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला सिलेक्शन ऑफ गर्भ हे प्रोसिजर चांगले करता येतं. म्हणजे जे चांगले गर्भ असतील ते आपण ट्रान्सफरसाठी आपण वापरू शकतो. तर ह्या ट्रीटमेंट्सनी आपण आधुनिक ट्रीटमेंट्सनी ह्या म्हणजे फेल्युअर्सना बऱ्याच प्रमाणात कव्हर करू शकतो. महत्त्वाची ट्रीटमेंटच्या प्रोटोकॉलमधली आपल्या समाजातला प्रॉब्लेम वारंवार ट्रीटमेंट बदलत राहणे. काय होतं, पेशंट्स सगळेचे सगळे एका ठराविक सेंटरच्या आजूबाजूला नसतात. पेशंट्स असतात सपोज मुंबई किंवा मुंबईच्या पलीकडे पेरिफेरल एरियामध्ये, किंवा मग जसं रायगड, अलिबाग, पनवेल. मग अशा पेशंट्सना जवळच्या जवळ फर्टिलिटी स्पेशालिस्ट काही मिळत नाही. मग ते काय करतात, जवळपासच्या डॉक्टरांकडे थोडेफार उपचार घेऊन बघतात आणि थोडेफार उपचार केल्यानंतर ते त्रस्त होऊन ट्रीटमेंट थांबवतात. असे हजारो कपल्स आपण आज फाइंड आउट करू शकतो. आणि आपल्या कंट्रीच्या ट्रीटमेंटचा क्रक्स म्हणजे जो मूळ ठेवा आहे हा इथेच येऊन थांबतो की आपण या पेशंट्सना वेळेत म्हणजे सगळ्यांना अशा कपल्सना टेस्ट ट्यूब बेबीची गरज पडलीही नसती जर त्यांनी वेळेत ट्रीटमेंट किंवा वेळेत फर्टिलिटी स्पेशालिस्टकडे ट्रीटमेंट केली असती. कारण हे स्पेशलायझेशन असं आहे की जसं आम्ही गायनेकोलॉजी केल्यानंतर पण फर्टिलिटी स्पेशालिस्ट हे करावं लागतं. तर ते ज्यावेळी त्यांना ट्रीटमेंट आणि असेसमेंट मिळतं म्हणजे जसं पेरिफेरल कॅम्प्स असतात किंवा मग असेसमेंट ज्या प्रकारे आपण करतो त्या जर इनिशियलीच व्यवस्थित झाल्या तर मग अशा कपल्सना वारंवार टेस्ट ट्यूब बेबी फेल्युअरला सामोरं जावं लागणार नाही. नक्कीच. याच्यामध्ये डॉक्टर, तुमची जी कार्यपद्धती आहे तुमच्या सेंटरची त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती देऊया का, कारण कार्यक्रमाची वेळ संपत चालली. हो, आपण ना आमच्या कार्यपद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वी हॅव पेरिफेरल फ्रँचायझीज सेंटर्स, जिथे पूर्ण आणि आमच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये पूर्ण सगळ्या पेशंट्सचं, जरी पेशंट पेरिफेरीमध्ये असेल आणि जेनेसिस फर्टिलिटीच्या अंडर असेल तर त्याचे पूर्ण ट्रीटमेंट, पूर्ण रिपोर्ट्स, पूर्ण हिस्ट्री ही मी इथे बसून सॉफ्टवेअरवर चेक करू शकते.
आणि त्यामुळे एकसंधता जी म्हणतो आपण बरोबर. ट्रीटमेंटमधली, हां, हां. अमेरिकेत सुद्धा याच ट्रीटमेंट याच प्रकारे होतात. बरोबर. पण तिथे नॅशनल हेल्थ स्कीम किंवा एका हेल्थ स्कीममध्ये पेशंट असल्यामुळे त्यांचे प्रोटोकॉल चेंज होत नाही, किंवा प्रोटोकॉल चेंज जरी करत असू आपण तरी प्रिव्हियसली काय प्रोटोकॉल दिले गेले आहेत आणि काय ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांना सक्सेस आलेला नाहीये, पिरियडच्या कुठल्या टाईममध्ये गर्भ ट्रान्सफर केल्यानंतर त्यांना सक्सेस आलेला नाही, हे सगळं इन डिटेल इन डेप्थ असेस करायला हवं आहे आपण. आणि याच्यासाठी आपली जी फ्रँचाईज सेंटर आहेत तिथे एक स्टँडर्डाइज ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो केला जातो. तिथे असलेले डॉक्टर्स सगळं असेसमेंट करून आपल्या जवळ ते स्टोअर करतात आणि पूर्ण प्रोटोकॉल्स एका ठराविक पद्धतीने पेशंट्सना ट्रीटमेंट दिली जाते. नक्कीच. आणि त्याच्यामुळे सक्सेस रेट्स, युनिफॉर्मिटी जी म्हणतो आपण, बरोबर. त्याच्यामुळे अत्यंत सुधारलेले असतात. नक्कीच, म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला जे पेशंटना जो सक्सेस रेट मिळाला पाहिजे किंवा त्यांना अपत्यप्राप्तीचं सुख पाहिजे ते मात्र समाधान आपण त्यांना नक्कीच मिळवून देत आहोत. खरं तर आज आपण बऱ्याच गोष्टींची माहिती करून घेतली आहे, तर तुम्ही नक्कीच या गोष्टींचा विचार करायला काही हरकत नाही आहे. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.